माझे अशोकवन तेथे सीतेशी निबंधन संरक्षण राक्षसी. सुंदर अशा प्रकारचं राजा रावणाची लंकेची जशी अवस्था तशी अवस्थेचं चित्र रेखाटलेलं आहे. राजा रावणाच्या लंकेमध्ये अशोक वाटिका आहे. ज्या अशोक वाटिकेच्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवीला राजा रावणानं बंदिस्त ठेवलेलं आहे ते देखील अशोक वाटिकेची असणारी निर्मिती हनुमंतरायानं केली. त्या आईसाहेब सीतादेवीच्या रक्षणासाठी ज्या काही राक्षसनी आहेत त्या राक्षसनीचं चित्र तिथं रेखाटलेलं आहे. या राक्षसनी आईसाहेब सीतादेवीला भेडवतात. या असणाऱ्या त्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवीचं रक्षण करतात. या असणाऱ्या त्या ठिकाणी आईसाहेब सीतादेवीला आधार देतात. आधार देणारी एक राक्षसीने आहे बघा, त्रिजटा. राजा रावणाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्ण असणाऱ्या त्या ठिकाणी लंकेचं पाहणी करणारी एक त्रिजटा नावाची राक्षसीन होती. पण आईसाहेब सीतादेवीला मोठा आधार देत होती. कारण देवाला आणि देवीला आधार देणारे जे असतात ना ते असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्णपणे कुठंतरी त्यांचं नाव निघतंच बघा. ते म्हणत असतात देवीला कसं काय म्हणलं, इथं तर देवाचं चालू आहे. कारण देवीला सध्या देवानं मान्य केलेलं आहे, साधू संतांनी नाही का मान्य केलं. बघा तुम्ही कोणालाही त्या ठिकाणी सोडलं नाही असे संत आहे, ठीक आहे. नाही नाथाकडे जर आपण बघितलं तर नाथांनी देवीला सध्या मानलेलं आहे का नाही. कारण जोगवाच लिहिलेला आहे नाथांनी, आईचा जोगवा जोगवा मागण आहे का नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागून. एवढंच नाही, साधू संतांनी खंडोबाला सध्या मान्य केलं बरं का. एक सुंदर असणारा त्या ठिकाणी अभंगच आहे नाथांचा. अहम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरा वारी, ठीक आहे नाही. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आहे का नाही. कारण कोणालाही त्या ठिकाणी त्याग केला नाही. तसं आईसाहेब सीतादेवी एक देवीचं प्रतीक आहे. तिच्या रक्षणार्थ त्या ठिकाणी त्रिजटा आहे. आणि ती असणारी त्या ठिकाणी कशी दिसते, आईला त्या ठिकाणी कशी मदत करते, हे सर्व चित्र त्या ठिकाणी हनुमंतरायाने तिथं रेखाटलेलं आहे. आणि काय करते, एक वस्त्र्याती दिन मोळीन केश कंपायमान ऐशिये सीतेचे देखोन रघुनंदन मूर्छिता. एवढंच नाही, ग्रंथकर्ते नाथांनी किती सुंदर परिहार दिलेला आहे बघा. कारण नाथ महाराज या ओवीतून रामाची पूर्ण अवस्था प्रस्थापित करत आहेत. हनुमंतरायांनी रेखाटलेली जी लंका आहे त्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये बसलेली जी सीता आहे त्या सीतेचं स्वरूप असणारी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. काय स्वरूप आहे, आईसाहेब सीतादेवी एक वस्त्री आहे, तिच्या अंगावर दुसरं वस्त्र नाही. तिला 6 महिन्याचा काळ झालं, मंगल स्नान नाही, मलिन अवस्था झालेली आहे. आणि या अवस्था प्रभूंनी ऐकली, नव्हे त्या रेखाटलेल्या चित्रामध्ये पाहिली, रामाला मूर्छना आली, ठीक आहे नाही. बघा बायकोवर इतकं प्रेम करावं लागते, आता माणसं करीत नाहीत, त्याला काय करावं. कारण बायकोवर प्रेम करू नये असं शास्त्र कोणतंच सांगत नाही. कारण आज जी पत्नी आहे त्या पत्नीची अवस्था प्रभूनं पाहिली. नाटक या ठिकाणी वाल्मिका असणारं लिहिलेलं जे रामायण आहे त्याचा आधार जर घेऊन बघितलं आपण तर त्या ठिकाणी प्रभूंनी पत्नी म्हणून बघितलं आणि मूर्छना आली, ठीक आहे नाही. इथं जर खरा विचार केला, देव आणि भक्त आहेत. आईसाहेब सीतादेवी ही असणारी रामाची कोण आहे, एक भक्ती आहे. आणि त्या भक्तीला बघितलं, प्रभूला त्या ठिकाणी मूर्छना आली. अजून प्रभू काय करतायत ते ऐकू आपण. विभीषण चौके चित्ते पडोण्या हनुमंते ते लंका आणली येथे अतिविस्मय विस्मित. एवढंच नाही, असणारी काय अवस्था प्रभूंनी पाहिलं, सर्व वानरांनी पाहिलं. त्या लंकेकडे बघितल्याच्या नंतर सगळ्याला भास झाला. हे चित्र नाही, हे प्रत्यक्षात हनुमंतानं लंकाच उचलून आणली, नाही. लंका ही असणारी जशी आहे तशीच लंका या ठिकाणी इथं भासू लागलेली आहे. आता लंकेत जायचीच गरज नाही, लंकाच असणारी या ठिकाणी इथं आली. अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी असणारं भास. लंका देखताची पुढे तव केवढाली माकडे दुर्धर दुर्गाचे पैहुडे उड्डाण पडे माघारे. हनुमंतरायांनी जी लंका निर्माण केलेली ती कशाची, वाळूची, ठीक आहे नाही. जसं रचना करणारे बिल्डर असतात, ते बिल्डिंगी बांधतात, रस्ते दाखवतात, तसं हनुमंतरायांनी ते असणारं सर्व चित्र रेखाटलेलं आहे. आणि त्या दुर्गावर वानरांनी उड्या मारल्या. मग लंका किती मोठी केली असेल हनुमंतांनी. वानर असणारे त्या ठिकाणी उड्या मारू लागले दुर्गावर, जिकडं तिकडं असणारे लंकेमध्ये फिरू लागले. इतके मोठं असणारं त्या ठिकाणी चित्र रेखाटण्याचं कार्य हनुमंतांनी केलेलं आहे. अवघे करांगवन शोधोनी काढारे रावण ऐसे भुलले भानरगण केले विंदान हनुमंते. हनुमंतराय असणारे तिथे असणारे पूर्णपणे हनुमंतराय असणारे तिथं होते. वानर एकूणमेकाला बोलू लागले, म्हणले लंकेत तर आलोत आपण, चला लंकेचा शोध घ्या.
राजा रावणाला हुडकून काढा. 75. हे का नाही, राजा रावणाला त्या ठिकाणी शोधून काढा आणि राजा रावणाला शोधून काढून त्या ठिकाणी पूर्णपणे काय करा, पकडा, त्याला मारा. असं केल्याच्या नंतर हनुमंतराय आश्चर्यचकित झाले आणि हनुमंतराय आश्चर्यचकित झाल्याच्या नंतर अजून काय विचार त्या ठिकाणी हनुमंत करतात ते ऐकू आपण.